आज आपण एकदम सोप्या पद्धतीने पटकन होणारं मिक्स लोणचं करणार आहोत। यामध्ये बऱ्याच पौष्टिक गोष्टी घातलेल्या आहेत, त्यामुळे लोणचं हेल्दी होणार आहे, चवीला छान लागतं आणि बरेच दिवस टिकतं, त्यामुळे नक्की करू शकता। हाय, मी स्मिता, मस्ती भाषेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मिक्स लोणचं करण्यासाठी या सगळ्या गोष्टी इथे मी घेतलेल्या आहेत। 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, फिक्क्या हिरव्या मिरच्या आहेत, 5 लिंब घेतले आहेत, थोडं 100 ग्रॅम आलं घेतलेलं आहे, पाव किलो ओली हळद घेतलेली आहे आणि इथे 5 आवळे घेतलेले आहेत। सगळ्या गोष्टी व्यवस्थित धुवून छान कोरड्या करून घेतलेल्या आहेत, स्वच्छ कापडाने पुसून घेतलेल्या आहेत। सगळ्यात सुरुवातीला आपण हळदीचं साल काढून घेऊया। सुरुवातीला साल काढण्यासाठी मी साल काढणं घेतलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की सुरीने साल अगदी छान पटकन निघतं, म्हणून मी सुरीनंतर याची सालं काढली। लोणचं करण्यासाठी इथे मी काही बेसिक तयारी करून घेतली आहे। हळदीची आणि आल्याची सालं काढून घेतली आहेत, आवळे कापून घेतलेले आहेत आणि लिंबाचा रस काढून घेतलेला आहे। मी इथे चॉपर घेतलेला आहे आणि चॉपरमध्ये ओली हळद थोडी चॉप करून घेणार आहे। तुम्हाला वाटलं तुम्ही किसून घेऊ शकता। ओली हळद ना खूप पौष्टिक असते। साधारण थंडीच्या दिवसामध्ये ओली हळद जेव्हा मिळते तेव्हा असं लोणचं करून ठेवायचं। व्हिडिओ पोस्ट करायला थोडा लेट झाला आहे, पण ठीक आहे, जर तुम्हाला ओली हळद मिळाली तर हे लोणचं नक्की करा, अतिशय पौष्टिक लोणचं आहे। यामध्येच मी आता आवळेही बारीक करून घेते, म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळेला बारीक होतील। आवळेही पौष्टिक असतात, त्यामुळे आवळेही त्यानिमित्ताने खाल्ले जातात। तर इथे मी हळद आणि आवळे बारीक करून घेतलेले आहेत। तुमच्याकडे असं चॉपर नसेल तर ओली हळद आणि आवळे तुम्ही किसून घेऊ शकता। एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये हे काढते। हळद आणि आवळा बारीक केल्यावर आता मिरच्या बारीक करते। इथे मी थोड्या लाईट कलरच्या फिक्क्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, पण जर तुमच्याकडे तिखट खात असतील तर तुम्ही तिखट हिरव्या मिरच्याही इथे वापरू शकता। सुरुवातीला मिरच्यांची देठं काढून घेते आणि मिरच्या थोड्या मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेते। या मिरच्या मी चॉपरमधून बारीक करून घेणार आहे, पण जर तुम्हाला लोणच्यामधल्या अशा नुसत्या मिरच्या खायला आवडत असतील तर मिरच्या बारीक न करता तुम्ही अशा पीसेसमध्ये ठेवू शकता। तुमच्याकडे कोणी मिरच्या खात नाही म्हणून मी बारीक करून घेते। तर मिरच्याही आपण यामध्ये मिक्स करूया। आता हे जे आलं आहे ते मी किसून घेते। तसं बघितलं तर ओल्या हळदीचा आपण इथे जास्त वापर केलेला आहे, पण जर तुम्हाला ओली हळद नाही मिळाली तुम्ही ओली हळद न वापरता या बाकीच्या सगळ्या गोष्टी घेऊन हे लोणचं करू शकता। किसलेलं आलंही यात घालते। 5 लिंबांचा रस काढून घेतलेला आहे तो घालते। ओली हळद ही हळद पावडरपेक्षाही खूप गुणकारी असते। ओली हळद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संधिवाताचा त्रास कमी होतो आणि असे बरेच फायदे होतात। शिवाय यामध्ये आपण आवळा आणि लिंबूही वापरलेला आहे, त्यामुळे भरपूर व्हिटॅमिन सी आपल्याला मिळतं। आलं वापरलेलं आहे जे पाचक असतं, त्यामुळे रोज जेवताना एक चमचाभर हे लोणचं घेतलं तर जेवणाची लज्जत तर वाढेल, शिवाय बरेच फायदेही मिळतील। तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूला असलेलं बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा। गॅसवर मी कढई ठेवली आहे। कढईमध्ये मेजरिंग कपने अर्धा कप तेल घालते। तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालते। मोहरी छान तडतडली की गॅस बंद करते आणि यामध्ये आता 1 चमचाभर हिंग घालते। हिंग नक्की घालायचं, हिंगामुळे लोणच्याला खूप मस्त स्वाद येतो। आता हे तेल आपल्याला थोडं गार होऊ द्यायचं आहे। इतक्या गरम गरम तेलामध्ये जर मसाले टाकले तर मसाले जळतात, त्यामुळे थोडं तेल गार झालं की यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते। तेल अजूनही पूर्ण गार झालेलं नाही आहे, आपल्याला मसाले यात थोडे भाजून घ्यायचे, त्यामुळे तेल पूर्ण गार होऊ द्यायचं नाही। आता यामध्ये 2 चमचे मी लाल मिरची पावडर घालून घेते आणि आता यामध्ये मी आधीच केलेला लोणच्याचा मसाला घालते। हा लोणच्याचा मसाला करणं अगदी सोपं आहे। मसाला करण्यासाठी मी 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशोप, पाव चमचा मेथी दाणे, 3 लवंगा, 5-6 मिरी दाणे आणि 1 दालचिनीचा तुकडा घेऊन हे सगळे गरम मसाले भाजून घेतले आणि मग यामध्ये 4 चमचे मोहरीची डाळ घालून ती थोडी गरम करून घेतली आणि त्याची पावडर करून घेतली। आवळ्याच्या लोणच्याच्या रेसिपीमध्ये हा मसाला अगदी व्यवस्थित दाखवलेला आहे, तिथून तुम्ही बघू शकता। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। यामध्ये 1 मोठा चमचा मीठ घातलेला आहे। मीठ थोडं जास्त घालायचं, म्हणजे लोणचं बरेच दिवस टिकतं। आता हे तेल आणि हे मसाले संपूर्ण व्यवस्थित गार होऊ देऊया। पूर्ण गार झाल्यावरच आपण हे लोणच्यामध्ये घालणार आहोत। तेल मसाले अगदी व्यवस्थित गार झाले आहेत, ते आता लोणच्यामध्ये घालते। लोणच्याचा मसाला जर तयार असेल तर हे लोणचं व्हायला अजिबात वेळ लागत नाही। नुकतंच मी आवळ्याचंही लोणचं केलं होतं, म्हणून मी मसाला ठेवून दिला होता, तोच मसाला आता या लोणच्यासाठी वापरलेला आहे।
त्यामुळे लोणचं अगदी झटपट झालं. लोणचं तयार झाल्यावर एखाद्या कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे लोणचं खराब होत नाही आणि बरेच दिवस टिकतं. या लोणच्यामध्ये मला तेल थोडं कमी वाटलं म्हणून पुन्हा पाव वाटी तेल मी गरम करून गार करून यामध्ये घातलं आणि बरणीमध्ये भरून ठेवलं. तर असं हे करायला सोपं असलेलं मस्त पौष्टिक लोणचं नक्की करून बघा. जेवताना रोज 1 चमचाभर हे लोणचं घेतलं तर जेवणाची लज्जत तर वाढेल, शिवाय त्यानिमित्ताने ओली हळद, आवळा, लिंबू खाल्लं जाईल. तर तुम्हाला आज आपण केलेली मिक्स लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह. धन्यवाद.